नवीन वर्षाचा नवा संकल्प. वांगणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सलग 10 दिवस स्वच्छता अभियान. विद्यार्थी तसेच नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन. इंग्रजी नवीन वर्षाचे स्वागत करताना वांगणी ग्रामपंचायत प्रशासनाने सामाजिक उपक्रम हाती घेतलाय. आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत हद्दीत स्वच्छता अभियान सुरू केलंय. नवीन वर्षाचे स्वागत करताना अनेक जण वेगवेगळा संकल्प करतात. असे असताना वांगणी ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छतेचा संकल्प केला असून वांगणी शहर स्वच्छ करण्याचा सामाजिक उपक्रम सुरू केलाय. 2 जानेवारी 2026 पासून 10 दिवस म्हणजेच 11 जानेवारी पर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे. नुकताच वांगणीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात स्वच्छता करत या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक नामफलकाला पुष्पहार अर्पण करून तसेच नारळ वाढवून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य नाना जाधव, भाजप ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष संतोष बैकर, महिला आघाडी तालुका अध्यक्ष योजना साळुंखे, वांगणीच्या सरपंच वनिता आढाव, सामाजिक कार्यकर्ते भूषण आढाव, दत्ता कांबरी, स्वच्छता समिती सभापती योगेश गायकवाड, सदस्य ईश्वर शेलार, दीपाली कांबरी यांच्यासह ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी देखील उपस्थित होते. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. कार्यसम्राट आमदार आपले कथोरे साहेब, तसेच आपले माजी तालुका अध्यक्ष राजेशजी पाटील साहेब, तसे आपले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष देशमुख साहेब यांच्या संकल्पनेतून स्वच्छता अभियान राबवण्याचा वांगणी ग्रामपंचायतीने ठरवलं आहे आणि खूप सुंदर असा कार्यक्रम सकाळपासून चालू केलेला आहे. आपल्या पंतप्रधान मोदी साहेबांचा स्वप्नच आहे स्वच्छ देश, स्वच्छ वांगणी, स्वच्छ गाव. त्या संकल्पनेतून आज आपला स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम चालू झालेला आहे. असं 1 आठवडाभर हा कार्यक्रम चालू राहील. नूतन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. आपले सर्वोच्च लाडके विकासचे महापुरुष कार्यसम्राट नेते माननीय कथोरेजी साहेब यांच्या प्रेरणेने व त्यांच्या संकल्पनेने आज या वांगणी ग्रामपंचायतमध्ये वांगणीचा एक चांगला निर्णय, नवीन वर्षात काहीतरी सुरुवात केली पाहिजे. एक स्वच्छ सुंदर वांगणी आणि प्रसन्न वातावरण कसं निर्माण होईल स्वच्छतेमुळे. आज जिथे कचरा असेल, तिथे कुठे घाण असेल तर ते जागोजागी 8 दिवसामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच त्यांच्या संकल्पनेतून हा आठवडा साजरा करण्यात येणार आहे आणि त्यासाठी जनतेचं सुद्धा सहकार्य या ठिकाणी लाभत आहे आणि एक चांगला उपक्रम त्याही सुरुवात केलेली आहे. नवीन वर्षाची चांगली संकल्पना आहे. एक आपण जेव्हा एखाद्या पदावर जातो, आपण लोकांनी एक सेवक म्हणून निवडून दिलेला असतो, खऱ्या अर्थाने आज ते सेवक म्हणून एक वांगणी ग्रामपंचायत काम करत आहे. त्याच्या जोडीला त्यांचे सर्व कर्मचारीसुद्धा, कारण कर्मचारी आणि मनुष्यबळाशिवाय काही गोष्टी शक्य होत नाही आणि ते सुद्धा या ठिकाणी वांगणी स्वच्छ कसे राहील या ठिकाणी कर्मचारीसुद्धा सरपंच आणि याच्या सर्व सदस्यांना साथ देत असतात आणि त्या संकल्पनेतून वांगणी सुंदर आणि स्वच्छ एक तालुक्याला एक मिशन केला पाहिजे. संपूर्ण तालुक्यामध्ये असा संकल्प प्रत्येक ग्रामपंचायतीने राबवला पाहिजे. त्याचा आदर्श वांगणी ग्रामपंचायतीचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे आणि पुन्हा मी एकदा सर्व शुभेच्छा देतो. सर्वप्रथम सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वच्छता सभापती या नात्याने सरपंच मॅडम आणि आमची चर्चा झाली की नवीन वर्षामध्ये काय नवीन करता येईल, चांगलं करता येईल, जेणेकरून नागरिकांना चांगला मेसेज जाईल की बाबा आपण ओला कचरा, सुका कचरा हा वेगळा केल्यामुळे काय फायदा होतो, काय नाही. त्यासाठी आपण एक प्रत्येक वॉर्डमध्ये वेगवेगळ्या रूपरेषा आपण आखलेल्या आहेत. प्रत्येक वॉर्डमध्ये शाळेची आपण प्रभात फेरी घेतो आहे. ओला कचरा, सुका कचरा कसा वेगळा करावा यासाठी आपण पथनाट्य म्हणा किंवा काय, हे प्रत्येक वॉर्डमध्ये, प्रत्येक चौकामध्ये, प्रत्येक वेगवेगळ्या शाळांच्या माध्यमातून आपण या आठवडाभर हा उपक्रम चालू राहणार आहे. ग्रामपंचायत वांगणीमध्ये हा कार्यक्रम आत्ता आठवडाभर चालू राहणार आहे. तर मी जनतेला एवढंच आवाहन करू इच्छितो की आपण ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगळा जर करून दिला तर आपल्याला पुढील जी समस्या जाणवणार आहे सुक्या कचऱ्याची, प्लास्टिकची किंवा ती वेळोवेळी कमी होईल, ही मी त्यांना आवाहन करतो. नमस्कार. वांगणीतील सर्व नागरिकांना 2026च्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आमदार किसन कथोरे साहेब व राजेशदादा पाटील आणि आपले वीरदादा देशमुख यांच्या मार्गदर्शनातून आणि संकल्पनेतून हा जो वांगणी ग्रामपंचायतला एक स्वच्छता अभियानाचा आम्ही कार्यक्रम राबवतो आहे. ही संकल्पना माननीय आमदार साहेबांची आहे. या संकल्पनेतून आम्ही
वांगणीतील नागरिकांना एवढंच आव्हान, मी सरपंच या नात्याने एवढंच आव्हान करते की आम्ही ही सुरुवात केलेली आहे, यामध्ये आम्हाला तुमचा सहभाग हा लागणारच आहे आणि या मदतीची गरज आहे. आणि महिलांना जास्त मी आव्हान करते, कारण महिला या आपल्या किचनमध्ये असतात आणि जास्तीत जास्त कचरा, ओला कचरा, सुका कचऱ्याचं कसं नियोजन करायचं हे महिलांच्या हातात असतं. तर मी महिलांना आवाहन करते की तुम्ही पण या आमच्या उपक्रमात सहभागी व्हा आणि वांगणी ग्रामपंचायतला मदत करा. वांगणी जेवढी स्वच्छ होईल, कारण ओला कचरा, सुका कचरा ओला केला, प्लास्टिकचं विभाजन होत नाही, आपल्याला ते विभाजन करायचं आहे. आपण ते वेगवेगळं करून, प्लास्टिक जर वेगळा झाला तर भविष्यात आपल्या कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांना, आणि ह्यामध्ये आम्ही शाळांना पण घेणार आहे, शाळेचे विद्यार्थी, क्लासेसचे विद्यार्थी असतील, ते सगळे पण आम्हाला सहभागी होणार आहेत. तर मी सगळ्या जनतेला आवाहन करते की जो आम्ही वांगणी ग्रामपंचायत उपक्रम राबवते त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि आम्हाला मदत करा. नमस्कार. प्रथमतः सर्व वांगणीकरांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आम्ही नवीन वर्षाच्या औचित्य साधून नवीन संकल्प म्हणून माननीय आमदार किसन कथोरे साहेब तसेच राजेशजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वांगणी, स्वच्छ वांगणी, सुंदर वांगणी हे नवीन संकल्प राबवत आहोत. या संकल्पामध्ये आम्ही आजपासून दिनांक 2/1/2026 ते 11/1/2026 पर्यंत आम्ही वांगणीचे सर्व नागरिक, ग्रामपंचायत व आम्ही ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच व तसेच कर्मचारी वर्ग यांच्या मदतीने आम्ही वांगणी ग्रामपंचायत स्वच्छता मोहीम राबवत आहोत. तरी सर्व नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे. तसेच जे नागरिक इतर असा कचरा टाकतात त्यांच्यावर आम्ही ग्रामपंचायततर्फे दंडात्मक कारवाई केली जाईल, याची नोंद सर्वांनी घ्यावी. तसेच आम्हाला सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. जर कोणी कचरा इतर टाकत असतील, त्याची माहिती आम्हाला देत असाल तर आम्ही त्यांची कळवणाऱ्यांचे आम्ही गोपनीयता ठेवू आणि कचरा टाकणाऱ्या नागरिकांच्यावर दंडात्मक कारवाई करू.